माझे नाव ऋषाली किशोर निकम. या माझ्या सासूबाई आहेत. या 2 वर्षापूर्वी घरामध्येच घसरून पडल्यामुळे जरा गुडघ्याला त्यांच्या दुखापत झाली होती. त्यामुळे 2 वर्ष आम्हाला थोडंसं असं वाटलं की नॉर्मली प्रॉब्लेम त्यांचा झाला असेल. त्याच्यामुळे 2 वर्ष आम्ही थोडे बाकीचे सगळे हॉस्पिटल्स केले, पण त्याचा काही त्यांना फरक पडला नाही अजिबातच. तर ते नंतर वाढत असं गेले की ते खूपच त्यांना चालायचंच खूप बंद झालं, म्हणजे उठताना बसताना आधार देण्याची गरज पडायला लागली. त्याच्यानंतर आम्हाला मेहता हॉस्पिटलचं सजेशन एक जणांनी दिलं. त्याच्यानंतर आम्ही मेहता हॉस्पिटलला आलो. त्याच्यानंतर आम्ही सरांना भेटलो. ठेवरे सरांना भेटल्यानंतर मग सरांनी सांगितलं की ते गुडघा प्रत्यारोपणचं ऑपरेशन आपल्याला करावेच लागेल, कारण की ते लास्ट स्टेजला पूर्ण गेलं होतं. त्याच्यामुळे ते करण्याची गरजच होती. त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर लगेचच आम्ही पेशंटला ऍडमिट केलं आणि सरांनी एवढं सुंदर पद्धतीने ऑपरेशन केलं. टीम पण खूप छान आहे यांची, आणि बाहेरून पण डॉक्टर येतात. ठेवरे डॉक्टर आहेत, मेहता डॉक्टर आहेत. सपोर्ट सिस्टीम छान आहे यांची. पूर्ण सगळा स्टाफ खूप सुंदर असल्यामुळं पेशंट आमचं लगेचच दुसऱ्या दिवशी यांनी पायावरती उभा केलं. आणि आज ऑपरेशन होऊन कमीत 12 दिवस झालेले आहेत, पण आज पेशंट न धरता पायऱ्या पण चढतं आणि व्यवस्थित चालतात पण. त्यामुळे खूप सुंदर अशी सर्व्हिस आहे हॉस्पिटलची आणि खूप छान असं रिलीफ वाटलं. 2 वर्षात जे चालले नाहीत ते आज आम्हाला चालून त्यांना खूप छान वाटतं. आणि या हॉस्पिटलमध्ये येण्याचं कारण हे की एकाच छताखाली सगळ्या सोयी सुविधा इथं मिळतात आहेत. आयसीयूची सोय आहे, एक्सरे असेल, तुमच्या ब्लड टेस्ट असतील, तुमच्या जे काही इको वगैरे जे काही टेस्टिंग असेल ते सगळं हॉस्पिटलमध्ये इथेच सगळं केलं जातं. त्याच्यामुळे एवढं प्रशस्त असं हॉस्पिटल आहे आणि सगळ्या सोयी एका छताखाली असल्यामुळे बाहेर कुठे जाण्याची गरज पडत नाही. त्याचबरोबर पेशंटचं जेवणापासूनची सगळी जी सोय सुविधा आहे ते हॉस्पिटल स्वतः जबाबदारी घेऊन बघतं आणि इतकं जेवण पण खूप सुंदर पद्धतीचं इथे मिळते पेशंटला. त्यामुळे पेशंटची कुठल्याही पद्धतीचं आपल्याला टेन्शन पडत नाही. आणि क्लिनिंगचं म्हणाल तर हॉस्पिटलचा स्टाफही खूप सुंदर आहे आणि सगळ्या प्रत्येक ठिकाणी क्लिनिंग पण खूप सुंदर पद्धतीने हॉस्पिटलने सर्व्हिस दिलेली आहे.